सांगली शहरातील गव्हर्नमेंट कॉलनी बसस्थानकामागे असणाऱ्या अपार्टमेंटमधील फ्लॅट भर दिवसा लुटण्यात आला होता आणि चोरट्यांनी तब्बल 17 तोळे सोन्याचे दागिने चोरून नेले होते। चोरट्यांना पोलिसांनी सुरत येथून जेरबंद केले। सॅमसन रुबिन डॅनियल वय वर्ष 25, बेतुरकरपाडा, क्वालिटी कंपनी, डॅनियल हाऊस, कल्याण पश्चिम, जिल्हा ठाणे असं चोरट्याचं नाव आहे। त्याच्याकडून पोलिसांनी 5 लाख रुपये किमतीचे 9 तोळे सोन्याचे दागिने हस्तगत केले आणि याबाबत विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दत्तात्रय संपतराव पाटील हे विद्युत कंत्राटदार म्हणून कार्यरत आहेत। गव्हर्नमेंट कॉलनी येथे असणाऱ्या बसस्थानकाच्या मागील बाजूस असणाऱ्या मातृछाया अपार्टमेंटमध्ये ते 3ऱ्या मजल्यावर राहतात आणि नेहमीप्रमाणे दत्तात्रय पाटील हे सकाळी 10:30च्या सुमारास कामानिमित्त बाहेर गेले होते। त्यांच्या पत्नी नोकरी करीत असल्याने त्याही बाहेर गेल्या होत्या। घराला 2 दरवाजे असताना फिर्यादी दत्तात्रय हे बाहेरील लोखंडी दरवाजाला कुलूप लावण्यास विसरले। ते दुपारी घरी आले त्यावेळी त्यांना दाराला लावलेलं कुलूप तोडलेलं आढळलं। 10:30 ते दुपारी 2 या कालावधीत चोरट्याने फ्लॅटचा कडी-कोयंडा न उचकटता कटावणीच्या सहाय्यानं कुलूप तोडून आत प्रवेश केला। आत असलेलं कपाट आणि त्यातील साहित्य विस्कटून 17 तोळ्यांचे दागिने घेऊन पसार झाला। पोलिसांनी परिसरातील CCTVचे फुटेज घेतले होते। गुन्हे अन्वेषण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत आणि विश्रामबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रवीणकुमार कांबळे यांच्या नेतृत्वाखाली संयुक्तरित्या तपास सुरू होता। गुन्हे अन्वेषणकडील सागर लवटे यांना खबऱ्याकडून घरफोडी केलेला चोरटा ठाण्यामधील असून सध्या तो सुरत येथे असल्याची माहिती मिळाली होती आणि त्यानुसार तातडीने पोलिसांनी सुरतला धाव घेतली। तांत्रिक मदतीच्या आधाराने सुरत येथून चोरट्यास सॅमसन डॅनियल यास ताब्यात घेतलं। त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने घरफोडीची कबुली दिली आहे।